बुद्ध आणि त्याचा धम्म हा ग्रंथ वाचताना त्यामधला आपण बुद्धाचा जीवन मार्ग या प्रकरणामधली जवळजवळ सर्व 12 जे प्रकरण आहेत ती आपण बघितली. शेवटचं प्रकरण होतं की सद्धम्म आणि अधम्म याचा संकीर्ण करू नका, म्हणजे त्याला मिक्सअप करू नका. काल आपण ते बघितलं. कधी कधी काय होतं की मी काल सांगायचं राहिलो की आपण धर्म आणि अधर्म याची भेसळ कशी करतो. मुंबईमध्ये एका ठिकाणी निळा गणपती बसवला. मग तिथे आम्ही गेलो, कारण त्यावेळेस मी भिक्षू नव्हतो. आता भिक्षू नसल्यामुळं मग आमची प्रतिक्रिया वेगळी होती ना. आजही तुम्हाला माहिती जर नसेल, महाराष्ट्राची हास्य जत्रा किंवा चला हवा येऊ द्या हे प्रोग्राम बघताय का तुम्ही? त्यातला भाऊ कदम नावाचा माणूस आपला बौद्धिस्ट कलाकार आहे. डोंबिवलीला राहत होता आणि त्याच्या घरी गणपती बसवला. म्हणजे माणसं कशी मिक्सअप करतात, धम्म आणि अधम्माला कसं मिक्सअप करतात. त्यावेळेस मग आम्ही त्याच्या घरी गेलो. पहिले आम्ही हे दोन्ही प्रकरण एकाच दिवशी झाली होती. नेमका लालबागचा राजा, तुम्ही नाव ऐकत असता, कानावर असेल तुम्हाला, लालबागचा राजा, लालबागचा राजा. त्या लालबागच्या राजाचं उत्पन्न किती आहे माहिती आहे का? 37 करोड रुपये त्या 10 दिवसातलं. की जवळजवळ एका जिल्ह्याचं बजेट तेवढं असेल. तेवढं त्या लालबागच्या राजाचं इन्कम आहे. आम्ही, कारण तिथला तो लालबागचा राजाचा जो अध्यक्ष होता तो माझा मित्र होता. आणि मग मी त्याला प्रश्न विचारला होता की त्या लालबाग राजाचं हे उत्पन्न आहे, करतात ते चांगली कामही करतात त्याच्यामध्ये, नाही असं नाही, चॅरिटी चालवतात. मग त्याला मी सांगितलं होतं की रोजचा प्रोग्राम काय असतो. रोजची पूजा असते म्हणे. पूजेला कोण असतो? तर भट असतो. म्हणजे 10 दिवसात त्या भटाचं उत्पन्न आहे 87 लाख रुपये. 10 दिवसाचा. कारण तो 3 वेळेस पूजा करतो. पण लोक वेळ आहे ना, बाकी गणपतीची 1 वेळच होती, पण याची किती वेळच असते? 3 वेळची पूजा. आणि त्या 3 वेळेच्या पूजा तो 87 लाख रुपये 10 दिवसात कमावतो. तुम्ही आता विचार करा. त्याच्याच बाजूला हा आपला निळा गणपती बसवला होता पोरांनी. आणि डोंबिवलीला भाऊ कदम याचा गणपती. मग जेव्हा आम्ही तिथं गेलो तर पोरांना विचारलं, काय म्हणे तुम्ही आम्हाला कशाला करताय म्हणे. गणपतीचं मुंडकं हत्तीचं आहे म्हणे. हत्ती बौद्धामध्ये चांगला सांगितलं जातं. मग म्हणे त्यांचा भागवत आपला निळा. सांगण्याचा उद्देश की धम्म आणि अधम्म याचं संकर कसा केला जातो. आपण त्याला कसं वकिली पेशाने हे करतो. आणि मग त्यांना सांगितलं की ह्या जवळजवळ सगळ्याच संकल्पना त्यांनी चोरलेल्या आहेत. म्हणून आता आपण ते सगळं पाळायचं का? कारण नाही. कारण ह्या संकल्पना त्यांनी चोरून त्या विकृत केल्या. आणि म्हणून त्या संकल्पना आमच्या डोक्यात कशा आहेत? त्या विकृतीने आहेत ना. म्हणून ते जर पाळलं तर धम्म होईल का? नाही. म्हणून ते जरी आमच्या संकल्पना चोरून त्यांनी विकृत केल्या तरी आता ते आम्ही पाळणं म्हणजे धम्म होणार नाही. म्हणून कधी कधी बघा, त्यांची दीपावलीत आमचे लोक म्हणतात आमचा दीपोत्सव आहे की नाही. इथे प्रकरण लिहिलं बाबासाहेबाला, का लिहावं लागलं? कारण धम्म आणि अधम्माचा संकर आम्ही असा करतो. आणि मग आमच्या बुद्धीमध्ये, कारण धम्म लयाला जाण्याची बी कारण हीच आहेत बरं. कारण सम्राट अशोकाने जी 60,000 भिक्षूची चिवरं उतरली, तर ती अशीच आरामाने त्याच्यामध्ये सामील होतात आणि मग तो धम्म खाऊन घेतात. तो धम्म लयाला जातो. कारण त्यावेळेसचे ब्राह्मण संघामध्ये भिक्षू झाले. आता इथेच होत आहे. तुमच्या माहिती करता सांगतो की आपल्यातले भिक्खू महासंघाचे अध्यक्ष RSSच्या कार्यक्रमाला जातात. नाव ऐकलं असेल तुम्ही, राहुल बोधी. ते नेहमीच असतात, BJPच्या कार्यक्रमाला असतात, RSSच्या कार्यक्रमाला बी असतात. सगळं त्यांना विचारलं तर ते वेगळंच सांगतात. आणि मग आपली हे होते की आपण धम्मगुरूचा काय अपमान करावा. कारण बऱ्याचशा गोष्टीमध्ये मिक्सअप. परत तुमच्या माहिती करता सांगतो की मुसलमानाचा काजी पण त्यांचा ब्राह्मण आहे. हा, ख्रिश्चनाचा मोठा आता मेला तो बघा, दी ब्रेटो म्हणून. तुम्ही पेपरला हेडिंग वाचलं असेल की नाही. आत्ता वारले ते वसई. हा, प्युअर ब्राह्मण होते.
म्हणून ते एवढे जागृत आहेत की धम्मामध्ये अधम्म घुसळायला. म्हणून मी मागे सांगितलं की नाही, संघाने काय केलं, तुमच्या संघाची सगळी गुन्हा विकृत करून स्वीकारली आणि 100 वर्ष ते चालवतायत. याला म्हणतात धम्म आणि अधम्माचा संकर करणं. आणि हा होतो आणि म्हणून तिथे धम्म लयाला जातो. कालचं हे प्रकरण आपलं संपलंय. आजपासून आपण नवीन प्रकरणाला सुरुवात करत आहोत. आणि हे नवीन प्रकरण बुद्ध आणि त्याचा धम्म, याच्यामध्ये बुद्धाने काही ग्रहस्थाकरता प्रवचनं दिलेली आहेत, भरपूर आहेत. तुम्ही जर त्रिपिटकात गेले तर जवळजवळ अर्धा धम्म बुद्धाने सेपरेट 1 to 1 लोकांना सांगितलेला आहे. कारण जिथं जिथं बुद्ध वर्षावासात असायचे त्यावेळेची लोक यायची आणि बुद्धाला प्रश्न विचारायचे आणि बुद्ध त्याची उत्तरं द्यायची. बरेचसे म्हणजे जे सुत्त निर्माण झाले, कधी कधी तुम्ही बघा, बरेचसे अंबट्ट सुत्त असेल किंवा कुठलेही सुत्त असेल तर एका एका माणसावरती भगवान बुद्धाची वाणी निर्माण झाली. आणि मग त्यावेळेस भगवान बुद्धाने, बाबासाहेबांनी तर 4-5 म्हणजे उदाहरणासहित घेतलेले आहेत ते, की भगवान बुद्धाने काय प्रवचनं दिली होती किंवा काय सांगितलं होतं. त्या दृष्टीने आता आपण हा चॅप्टर बघूया काय आहे. तर त्यात पहिलंच आहे की सुखी ग्रहस्थाकरता भगवान बुद्धाने काय सांगितलं होतं. एकदा अनाथपिंडिक भगवंताकडे आला आणि त्यांना अभिवादन करून जवळच्या आसनावर बसला. गृहस्थाचे सुख कशात आहे हे जाणण्याची अनाथपिंडकाला उत्सुकता लागली होती. म्हणून अनाथपिंडकाने ग्रहस्थाच्या सुखाचे रहस्य सांगण्याची भगवंतांना विनंती केली. भगवंत म्हणाले, ग्रहस्थाचे पहिले सुख स्वामित्वात आहे. ग्रहस्थाजवळ धन असते, त्याने ते न्यायाने, भलेपणाने, उद्योगाने, शरीर सामर्थ्याने आणि नेव्याच्या घामाने कमवलेले असते. मी हे धन न्यायाने मिळवलेले आहे, ह्या विचाराने ग्रहस्थाला सुख वाटते. दुसरे सुख उपभोगाचे आहे. गृहस्थाजवळ धन असले तर त्याने न्यायाने, भलेपणाने, उद्योगाने, शारीरिक सामर्थ्याने आणि नेव्याच्या घामाने कमावलेले असते. त्या धनाचा तो उपयोग घेतो आणि पुण्य कृत्य करतो. न्यायाने मिळवलेल्या माझ्या धनाचा जोरावर मी पुण्य कृत्य करत आहे, ह्या विचाराने त्याला सुख लाभते. तिसरे सुख म्हणजे ऋण. गृहस्थ कोणत्याही लहान मोठे ऋण लागत नाही, त्यामुळे तो सुखी असतो. मी कोणाचेच काही ऋण लागत नाही, ह्या व अशा विचाराने तो सुखी होतो. चौथे सुख निर्दोषताचे आहे. काया वाचा मनाने निर्दोष कृत्य करीत राहिल्यास गृहस्थ सुखी होतो. अनाथपिंडक जर ग्रस्त प्रयत्न करील तर खरोखर त्याला ह्या 4ही प्रकारचे सुख लाभते. बघा, सुखी माणसाची व्याख्या भगवंतांनी कशी केलेली आहे. भगवंतामध्ये आणि देवामध्ये, त्यांच्या देवामध्ये फरक काय. भगवान बुद्ध हे वास्तववादी आहेत. कल्पनेत कुठेही तुम्हाला घेऊन जात नाही. तसे दुसऱ्या कुठल्याही धर्माचे देव तुम्हाला कल्पनेत घेऊन जातात. आणि म्हणून त्यांच्या देवात सुखाची व्याख्या काय केली, यज्ञ आहे की नाही. यज्ञ करायला सांगितला, त्याच्यात आहुती द्यायला सांगितली, नवस बोलायला सांगितले, तपश्चर्या करायला सांगितली, तर तुम्हाला सुख लाभणार आहे. व्यावहारिक सुखाकरता पण त्यांनी सांगितलं. लक्ष्मीची पूजा केली तरच धन मिळेल हे त्यांनी सांगितलं. बुद्ध इथं तुम्हाला असं काही सांगत नाही. बुद्ध पहिलं सुख काय सांगतात, स्वामित्वाचं. म्हणजे तुम्ही जर निढळत्या घामाने, शारीरिक कष्टाने आणि सम्यक आजीविका याच्या मार्गाने जर धन कमवलं तर त्याच्यामध्ये खूप चांगलं सुख आहे, भगवान बुद्ध सांगतात. व्यवहार सांगितलं की नाही भगवान बुद्धांनी इथे. भगवान बुद्धांनी नाही सांगितलं माझी का होईना वंदना करा, प्रार्थना करा, मग मी पावेल आणि मग तुम्हाला धन प्राप्त होईल आणि सुखी येईल. भगवान बुद्ध एकदम सोपा व्यवहार सांगतात की निढळत्या घामाने तुम्ही तुमच्या शारीरिक सामर्थ्याने कुठलाही अविचार किंवा अविचारी मार्गाने न कमवता मिळवलेलं धन याच्यावरचं स्वामित्व हे सुखकारक आहे, हे सुख प्राप्त करून देतं. पहिली व्याख्या त्यांनी. दुसरं काय सांगितलं की त्याचा उपभोग. जर आपण चांगल्या मार्गाने कमवलेलं धन आहे तर उपभोग बी आपण चांगलाच करू ना. कारण कधी कधी इझी मनी मिळाला की इझी मनीचे रस्ते इझी होत जातात ना. एखादा माणूस इझी पैसा कमवतो तर मग त्याचा रस्ताही दारूच्या गुत्त्याकडे जातो, आहे की नाही. उपभोगही त्याचा कसा जातो. जर चांगल्या मार्गाने कमवलेला पैसा असेल तर त्याचा उपभोग चांगला घेणं यालाही भगवंत सुख समजतात. भगवंतांनी दरिद्री व्हायला सांगितलं का तुम्हाला, का निवळच भिकारी व्हायला सांगितलं आणि रस्त्यावर फिरायला सांगितलं. येऊन भिक्षूलाही नाही सांगितलं ना त्यांनी. भिक्षूलाही त्यांनी त्याची फक्त 5 घराची चारिका करायला सांगितली. दिवसभर फिरायला सांगितलं का. मिळालं तसं. परवाला मी तुम्हाला उदाहरण दिलं, ज्या घरी गेलो होती बाई सांगत होती का अरे दरवाजा ठोकतात आणि दान द्या म्हणतात. आता माहित नाही ते किती खरी आणि ते किती खोटे आहेत, पण असं जर असेल तर होऊ नये तसं.
कारण भगवंताचा तो नियम नाही. 4 एकेचा नियम 5 घराचाच आहे. किंवा जर तुमच्या विहारामध्ये जास्त भिक्षू असेल आणि त्या भिक्षूच्या बदल्यात तुम्ही चारिका करायला निघाला तर तुमचं पात्र भरेपर्यंत तुम्ही चारिका करू शकता, पात्राच्या वर नाही. कारण आता त्याचे अर्थही वेगळे निघले. कारण चारिकेमध्ये आता भिक्षा, पैशाच्या भिक्षा मिळायला लागल्या ना. आणि म्हणून कधी कधी असा प्रश्न पडतो की भगवंताने सांगितलेले सुख जसं स्वामित्वात आहे, म्हणजे आपल्या कमावायच्या धनात आहे आणि तेही चांगल्या मार्गाने कमावलेल्या धनात आहे, तसंच त्याचा उपभोगही भगवंताने घ्यायला सांगितला, तो पण चांगल्या मार्गाने. मग उपभोगामध्ये काय काय येतं? अन्न वस्त्र निवारा आला ना तुम्हाला, त्याच्यानंतरही चांगली कामं आली, जी पुण्याची कामं आली. तो चांगल्या प्रकारानं मिळवलेलं धन तुम्ही पुण्य कमावण्याकरता त्याचा उपभोग घेऊ शकता. उदाहरणार्थ एखाद्या गरीबाच्या मुलाला शाळा शिकवणं असेल, किंवा एखादं विहार बांधणं असेल, किंवा अजून चांगले उपक्रम असेल, तेही चांगल्या मार्गाने कमावलेल्या धनाचा उपभोग. हे दुसरं सुख झालं. तिसरं सुख काय सांगितलं त्यांनी? माझ्यावर कोणाचंही कर्ज नाही. कारण कर्ज हे एक दुःखाचं कारण आहे ना. काही काही माणसाला कधी कधी लोकांकडून घेऊन आपला बंगला बांधायची सवय असते. सासऱ्याकडून घेतलं, सासूकडून घेतलं, याच्याकडून घेतलं, त्याच्याकडून घेतलं, मोठा बांधला बंगला. आणि मग त्या बंगल्याच्या दारी 50 जण कर्ज मागायला येतात. सुख मिळेल का त्याच्यात? नाही. म्हणून भगवंत सांगतात की ज्याच्यावरती कर्ज नाहीये तो माणूस सगळ्यात सुखी. मग कर्ज काय नुसतं पैशाचंच असावं का? कर्ज हे बऱ्याचशा गोष्टीचं कर्ज असतं. म्हणजे पहिलं कर्ज आपल्या आई वडिलाचं आहे. पण ते कर्ज नाही फेडलं म्हणून आपण दुःखी होणार का? नाही. पण कर्जाची परतफेड तर केलीच पाहिजे ना. म्हणून आई वडिलाच्या कर्जाची परतफेडही आपण आपल्या परीने केली पाहिजे. कारण त्या कर्जातूनही आपण मुक्त झालं पाहिजे. तर दुसरं कर्ज कोणाचं असतंय आमच्यावर? समाजाचं कर्ज आहे ना. की ज्या समाजामध्ये तुम्ही उत्पन्न झाला त्या समाजाच्या काही देण्यामुळे तुमची आजची परिस्थिती आहे. म्हणून मी सगळ्याला सांगत असतो की तुम्हाला जे रिझर्वेशन भेटलं हे तुमची हुशारी आहे का? नाही. सगळ्याला वाटत असेल की आम्ही अभ्यास केला, IAS झालो, तमुक झालो, हे केलं. ही तुमची हुशारी नाही. कारण तुम्हाला 17% मिळालेलं ते रिझर्वेशन आहे. कारण तुमचा समाज 17% आहे. आणि जर तुमच्यात एवढी हुशारी होती तर तुमच्या बापदादे बी व्हायला पाहिजे होते ना कलेक्टर बिलेक्टर. आणि म्हणून आजची लोक आपण ते कर्ज विसरतो की माझं कर्ज आहे. म्हणून बाबासाहेबांनी त्या कर्जाची परतफेड सांगितली होती की तुमच्या कमाईचा 20वा हिस्सा तुम्ही समाजाकरता द्या. आमच्याकडे मग आता बरेचसे कोणाला द्यावं भंतीजी, सगळेच बेईमान आहेत, सगळेच खातात असं. म्हणजे आम्ही कारण काढायला भरपूर असतो. विहारात का जात नाही? माझा टोंगळाच दुखतो ग बाई, चालायला दूर आहे, असं आहे तसं आहे की नाही. कारण आपण बरेचशी काढत असतो आणि म्हणून कारणाला काही तोटा नाही. म्हणून कर्ज नुसतं पैशाचं कर्ज नाही. ते पैशाचं कर्ज एखाद्या वेळेस दिलं होईल, पण आम्हाला काही आमची सामाजिक कर्ज आहेत ती आम्ही फेडली पाहिजे. आणि म्हणून त्या समाजाची कर्ज आहेत आणि ते कर्ज आपण घेतलीत, ती आपल्याला ते दिसत नाहीत पण आपण ती कर्ज घेतलीत आणि म्हणून ती कर्ज आपण फेडली पाहिजे. पुढे आता पती पत्नीचं येईल तुम्हाला की एकमेकाला कसं, जर नवरा ते फेडण्याच्या लायकीचा नसेल तर बायकोने त्याच्यावर फोर्स करावा, किंवा बाई जर तशी नसेल तर नवऱ्याने तिला ती दानच द्यावी की आपण हे समाजाकरता केलं पाहिजे. बऱ्याच प्रकाराने करता येतं, आपण सगळ्याच गोष्टीत नाही. आणि म्हणून छोट्या छोट्या गोष्टींनी करत गेला तर तुम्हाला ती परतफेड करता येईल. आणि म्हणून कोणता माणूस सुखी असतो की ज्याच्यावरती कोणाचंही कर्ज नाही. आता आपण सुखी आहोत का? नाही. आपल्यावर दुनियाभरचं कर्ज आहे आणि आपण ते कर्ज फेडण्याचा तरी आपण प्रयत्न केला पाहिजे. म्हणून भगवान बुद्धांनी सुखी ग्रस्ताची व्याख्या काय केली की तो कर्जबाजारी नसावा. चौथा सुख, 4च गोष्टी सांगितल्यात त्यांनी. पहिलं स्वामित्व सांगितलं की जो आम्ही कमवतो तो सम्यक मार्गाने कमवलेलं आमचं धन आहे, त्याच्यामध्ये समाधान असावं. अविचारी माणसाने कमवलेल्या धनात सुख लाभेल का? कसं लाभेल? तुम्ही बघत नाही का आता ईडी आहे, इन्कम टॅक्स आहे. लयच खूपच कमवायला लागला मोठा माणूस, हे त्याच्या मागे लागतं ना. आमच्याकडे तो प्रतापराव सरनाईक म्हणून आमदार आहे, तो सांगत होता मला रात्रीची झोपच येत नाही म्हणे. त्याची प्रॉपर्टी 1400 करोडची, त्याला का झोप येत नाही? सुख आहे का ते? 1400 करोडची प्रॉपर्टी, रात्रभर पट्ट्या झोपत नाही. म्हणून तो उद्धव ठाकरे सांगत होतो चला बीजेपी बरोबर, म्हणजे मला रात्रीची झोप आहे.
कारण माणसाला चांगल्या मार्गाने कमवलेल्या पैशाकरता तुम्हाला सुख लाभतं, परंतु अनैतिक मार्गाने कितीही कमवलं तरी तुम्हाला सुख लाभणार नाही. म्हणून स्वामित्व असावं, कमाई असावी, पण चांगल्या मार्गाची. आता मग उपभोग आहे. आता बऱ्याचशा गोष्टी तुम्ही पाहिलं असेल की साहेब, मोठा साहेब असतो, जोपर्यंत नोकरीवर असतो तोपर्यंत कमव कमव, याकडून खा तिकडून खा, बराचसा कमवतो. आणि नोकरी गेली त्यावेळेस मग दुसरे उपद्रवी भरपूर असतात ना. साहेब काम करतो म्हणून साहेबाला दारू पाजायला भरपूर लोक येत असतात. जेव्हा साहेब रिटायर होतो नेमकं तिसऱ्या दिवशी त्याला पॅरालिसिस होतो. मग खाता बी येत नाही, काही करता बी येत नाही. ते घरातले लोक बरोबर एवढं मोठं मोठं लावून ठेवतात, हे नुसतंच बघतात त्याच्याकडे, खाताच येत नाही तर काय करत. कारण हा उपभोगही तुम्हाला घेता आला पाहिजे, घेतल्या जात नाही. जर चांगल्या मार्गाने कमवलेला पैसा असेल तर उपभोग घेता येतो. भिक्षू बघा, आलं भोजन खाल्लं, दुपारची एक झोप काढतो, रात्री पण 9 वाजताच झोपून जातो. त्याला काही फिकर नसते की दुसऱ्या दिवशी कुठं जायचंय, काय करायचं, काय पाहू. म्हणून सुखाची व्याख्या करताना आम्ही खूप केली. आम्ही दुःखी कसं, बायकाचं बी दुःखी असणं कसं आहे. हिच्या गळ्यात 17 तोळ्याचं सोनं आहे, पण ते एखादीकडे नवीन हार दिसला की ही परेशान झाली. आहे का सुखी आपण? तिच्या हार तिच्या गळ्यात, तिची मान मोडायची वेळ आली, दुःखी ही होते की मलाही तशी माझी मान मोडून घ्यायची. दुःख व्हायलाही कारण आपल्याकडे भरपूर आहे. म्हणजे उपभोगही आम्ही जर चांगल्या कमाईचा उपभोग चांगल्या कामात घेणार ना. तुम्ही अन्न वस्त्र निवारा करायला सांगितलं, मी कालच सांगितलं की नाही, जेवढी लोक भारतामध्ये कुपोषणाने मरतात त्याच्या 5% लोक जास्त खाऊन मारतात. त्यांना जास्त खाण्याचे रोग झालेले. आणि म्हणून उपभोग हेही सुखाचं एक लक्षण आहे की आम्ही त्या कमावलेल्या आमच्या संपत्तीचा उपभोग कसा घेतो. तर तिसरं ऋण आहे, कर्ज आहे. आम्ही सांगितलं की तुम्हाला की नुसतंच पैशाचं कर्ज आहे, त्या कर्जांचा माणूस परेशान होतोच. कधी कधी तर आत्महत्याही करतात. शेतकऱ्याच्या आत्महत्या कर्जामुळेच होतात ना. आज जर तुम्ही केला तर ते सुखी आहेत का? मग नाही. आज शेतकऱ्याच्या आत्महत्या तुम्ही पेपरला वाचत असेल. भगवान बुद्धांनी किती अगोदर सांगितलं की सुखाची लक्षणं ही 4च आहे. ही 4 जर तुमच्याकडे असतील तर तुम्ही सुखी आहात, पण हे 4 जर नसतील तर मात्र तुम्ही दुःखी आहात प्रत्येक ग्रस्ताने. आणि म्हणून त्यावेळेस म्हणतात ना की सम्राट अशोकाच्या काळामध्ये जीडीपी 30% होता. जीडीपी म्हणजे माहिती आहे तुम्हाला की आपल्या भारताचं ग्रॉस उत्पन्न म्हणतात त्याला. ते अशोकाच्या काळात 30% होतं. आता 6% पण होत नाही. का? तिथं राजेशाही होती ना. कारण ते राजे हे बुद्धाचं तत्वज्ञान आत्मसात करत होते. सुखाचा इंडेक्स ते ह्यानुसार अनुभवत होते. म्हणून त्यावेळेसचे अजूनही महामार्ग आहेत. सम्राट अशोकाच्या राज्याचे महामार्ग अजून त्याच्यावरतीच तुमच्यावाले हायवे झाले. त्यावेळेस त्या राज्याने, कारण का, ते धम्माच्या चुकाच्या 4 कसोट्या ते पाळत होते. आता आमच्या कसोट्या एवढ्या झाल्या भयंकर, पण तरीही माणूस सुखी नाही. कारण आम्ही सुखाच्या व्याख्या बदलल्या. बौद्ध तत्वज्ञानानुसार आम्ही चालत नाही. म्हणून संपत्ती कितीही आली तरी माणूस सुखी होतो का? म्हणून तुम्हाला सांगितलं की इंडेक्स करतात ना, हॅपीनेसचा इंडेक्स थायलंडचा सगळ्यात चांगला आहे आणि सगळ्यात गरीब राष्ट्र आहे. त्या राष्ट्राचं उत्पन्न सगळ्यात कमी आहे, पण तिथली लोक सगळे सुखी आहेत, आनंदी आहे. हॅपीनेस इंडेक्स त्यांचा जगात सगळ्यात चांगला आहे आणि ते बौद्ध राष्ट्र आहे. म्हणून सुखाची व्याख्या की जसं कर्ज सांगितलं तसं चौथं सांगितलं की निर्दोषता, की माझ्यामध्ये कुठलाही दोष नाही. चोराला सुख भेटतं का? अपराध आहे ना. तुम्ही कमाई तुमची सम्यक मार्गाने केलेली आरामशीर झोपणार. चोर झोपत असेल का? त्याचे 2-3 दरवाजे असले त्याच्या घराला तरी चौकून इकडून एखादं कुत्र बांधते, कोण भुकलं की चोर आले, पोलीस आला की नाही ते बघावं लागत असेल ना त्याला. आणि म्हणून निर्दोषता, गौतम बुद्धांनी काय सांगितलं की सुखाचं चौथं लक्षण आहे की मी निर्दोष आहे, मला कुठलाही कलंक नाही, माझ्यामध्ये कुठलाही दोष नाही, मी कुठल्याही व्यभिचारी कामामध्ये सामील नाही. हे सुखाचे 4 सिद्धांत आहेत, सुखाचे 4 मार्ग आहेत की हे जर ज्या माणसाकडे असेल तो ग्रस्त ह्या जगात सर्वात सुखी आहे. हा प्रश्न कोणी विचारला होता? अनाथ पिंडकाने भगवान बुद्धाला विचारला होता की सुखाची लक्षणं काय आणि माणूस सुखी कसा होऊ शकेल. त्या दिवशी मला वाटतं ते प्रवचन आहे तुम्ही ऐकलं महामंगल सुत्तामध्ये. त्याच्यात सुख नाही सांग, त्याच्यात मंगल कामं सांगितली, किती 12 सांगितलेली त्याच्यामध्ये. ते नंतर आपण बघू, तुम्ही ऐकलंय आता एकदा.
परंतु ते बघू. म्हणून भगवान बुद्ध हा व्यवहारिक, म्हणून याची जर आपण व्याख्या करत गेले तर भगवान बुद्ध दार्शनिक नाही आहेत. दार्शनिकचा अर्थ काय होतोय की कुठला तरी एखादा ग्रंथ किंवा कुठला तरी आणि त्याच्यावरतीच चालायचं. जसं वेद आहे, वेद हे दर्शनशास्त्र आहे ना, तसं बुद्धांनी दर्शनशास्त्र, आपण लाख म्हणतो त्रिपिटक, पण भगवंतानी तुम्हाला व्यवहार शिकवला, भगवंतानी तुम्हाला वास्तवात जगायला शिकवलं. म्हणून भगवंताला दार्शनिक म्हणण्यापेक्षा द्रष्टा, की जे बघतायत, की जे तथ्य आहे, सगळं काय आहे. म्हणून भगवान बुद्धाला दार्शनिक म्हणण्यापेक्षा द्रष्टा म्हटलं. भगवान बुद्धाला वैज्ञानिक, पंडित म्हटण्यापेक्षा लोकांनी वैज्ञानिक म्हटलं, कारण ते वैज्ञानिक होते. वास्तवाच्या जीवनातला सार त्यांनी सांगितलं आपल्याला. आणि म्हणून भगवान बुद्धाच्या ज्या बी काही व्याख्या असतील, भगवान बुद्धाचा धम्म हा यथास्थिती तुम्हाला कुठल्याही काळामध्ये गेला. 3000 वर्षापूर्वी सांगितलेली ही वचनं, मला सांग, हे 4 वचनं आज लागू आहेत की नाही आहेत? किती काही वर्ष चालले तरी लागू राहतील की नाही? म्हणून भगवान बुद्धाचा धम्म हा सदा सर्व काळ. बरं, त्याच्यात लौकिकता केली त्यांनी, की असं जर एखादा भकुला सांगून टाकलं, तुला वाटलं की काल परत्वे हा नियम दूषित वाटतोय, बदलून टाका. आणि म्हणून बाबासाहेब एका ठिकाणी म्हटले होते की माझ्या अनाडी माणसाला मी बुद्धाच्याच गळ्यात का बांधतो? कारण भगवान बुद्धाने परिवर्तनाला मान्यता दिलेली आहे. कारण माझा हा समाज एवढ्या दिवसाच्या गुलामीत आलेला आहे, याला परिवर्तन करायला वेळ लागेल, याला परिवर्तित व्हायला वेळ लागेल. पण जेव्हा त्याच्या लक्षात येईल मग मात्र तो भयानक परिवर्तन करत जाईल. आता मी जसं सांगितलं, जसं काही काही आता असे निळ्या गणपती सारखे भयानक परिवर्तन करायला लागले, तो भाग वेगळा. परंतु आपल्यात बरेचसं परिवर्तन झालं. आपण बुद्ध धर्म घेऊन 1956 तर एवढ्या पिरियड मध्ये कितीतरी परिवर्तन झालं ना. मी उपवासाने तुम्हाला काही म्हणत असेल, पण प्रगती आपली भरपूर आहे, नाही असं नाही. कारण आपण 1956च्या अगोदरची जर आपली परिस्थिती बघितली आणि आताची प्रगती बघितली तर आपण बौद्ध धर्मामध्ये खूप मोठी प्रगती केलेली आहे. परंतु ती समाधानकारक नाही, ते अजून व्हायला पाहिजे. दुसरं प्रकरण आहे पुत्रापेक्षा कन्या बरी. आता मी तुम्हाला त्या दिवशी सांगितलं होतं, नेहरूचं उदाहरण दिलं, याचं उदाहरण दिलं. हे प्रकरण का घातलं इथे? भगवान बुद्धाच्या जवळ, कारण त्यावेळेस 3 राजे साधारणतः आपण त्रिपिटकामध्ये ऐकतो की एक राजा बिंबिसार, राजा प्रसेनजित आणि अजातशत्रू हे बुद्धाचे समकालीन आहेत. गणतंत्र आणि राज्य याच्यामध्ये फरक आहे. मुलगी किंवा स्त्री ही दुर्लिखित आतापासूनच नाही, तेव्हापासून आहे. कारण तेव्हाही स्त्री ही अनवॉन्टेड म्हणजे संपत्ती समजल्या जायची किंवा उपभोगाची वस्तू, कारण तिला वारसा नाही. म्हणतात कधीतरी स्त्री जसं पितृसत्ताक आहे तसं स्त्री सत्ताक होतं, कधी होतं माहिती नाही. परंतु जेव्हा आपण उत्क्रांतीचा सिद्धांत मांडतो तेव्हा उत्क्रांतीच्या सिद्धांतामध्ये की कुटुंबाला जन्म देणारी ही स्त्रीच आहे किंवा मादी आहे. जनावरांमध्ये तुम्ही आता जर गेलात तर कुत्र्याची पिल्लं ही कुत्री बरोबरच असतात, हे तिचं राज्य असतं. म्हणून स्त्री ही कुटुंब निर्माती जरी असली तरी पण मात्र पुढे ती दासी झाली म्हणा किंवा गुलाम झाली किंवा ह्या पितृसत्ताक पद्धतीने तिला गुलाम केले. कुठपर्यंत? कारण तिथे भगवान बुद्धाला सांगायची वेळ आली की मुलापेक्षा मुलगी चांगली असते. कारण मी कालच सांगितलं, मला वाटतं काय, कारण ती 2 घराची इज्जत सांभाळते, एका घराची नाही. आणि म्हणून आजही बघण्याचा दृष्टिकोन आपल्याकडे, मग सांगितलं नाही की मुली ह्या गर्भातच मारल्या जातात. परंतु जर स्त्रीच नसेल, भगवान बुद्ध स्वतः एका ठिकाणी म्हणतात की बुद्धालाही जन्म घ्यायला स्त्री लागते, कारण स्त्री शिवाय बुद्धही जन्माला येऊ शकत नाही. आणि म्हणून जरी पृथ्वीवरती किंवा मादी प्राणी मात्रात कुठेही जरी गेलात तुम्ही तर बिना मादीचा जग निर्माण होत नाही. आणि म्हणून इथेही बुद्ध त्या काय प्रकरण आपण ते वाचून बघूया आणि मग बघू काय आहे ते मुलीचं याच्यामध्ये. एकदा भगवान श्रावस्ती येथे राहत असता कौशल राजा पसेन नदी त्यांना भेटण्यासाठी आला. राजा भगवंताशी संभाषण करीत असताना राजवाड्यातून एक दूत आला आणि राजापाशी जाऊन त्यांनी राणी मल्लिका प्रसूत होऊन तिला कन्या झाल्याचे त्याने वृत्त सांगितले.
हे वृत्त ऐकून राजा खिन्न झालेला दिसला. भगवंतांनी राजाला त्याच्या खिन्नतेचे कारण विचारले. राजाने सांगितले की राणी मल्लिका प्रसूत होऊन कन्या झाल्याचे वाईट वृत्त नुकतेच कळले आहे. यावर परिस्थिती ओळखून भगवंत म्हणाले, राजा, कन्या ही पुत्रापेक्षाही अधिक चांगली निपजण्याचा संभव आहे. ती शहाणी आणि सद्गुणी कन्या, पत्नी, माता आणि त्रिविध भूमिका करणारी आहे. तिला जो पुत्र होईल तो पराक्रमी कृत्य करील, मोठे राज्य करील. खरोखर अशा थोर मुलीचा, पत्नीचा मुलगा आपल्या देशाचा मार्ग जाता होता. भगवंताकडे राजा पश्चिम नदी बसलेले आहेत. आजही बघा, तुमच्याकडे होतंय की नाही माहित नाही, मुलगा झाला की पेढे वाटतात आणि मुलगी झाली की जिलेबी वाटतात. आहे का तुमच्याकडे? वाटतात ना? माहितीये का का वाटतात? वाटतात म्हणे, वाटतात. जिलेबी वाटण्या पाठीमागचं कारण की ही मुलगी आम्हाला गोल गोल फिरवणार आहे आता. कारण हिच्या करता हुंडा तयार करा, हिच्या करता हे करा. आणि मग कधी विचारता नाही लोक, कधी कधी फोन येतो ना, मग आनंदाने म्हणतो मी बाप झालो. मग दुसरा विचारताना विचारत नाही मुलगा झाला की मुलगा झाला, काय म्हणतो, पेढा देणार का जिलेबी देणार? कारण ते बोलण्यात पण यांना अपशकून वाटतो. आणि मग असाच राजाच्या पश्चिम नदी राजा भगवंताजवळ बसलेला आहे. आणि कोणीतरी येऊन त्यांच्या कानात सांगतात. पहिले बी राजा महाराजाला खबर आली की ते इनाम द्यायचे ना. राजाला येऊन सांगितलं पुत्र झाला की लगेच गळ्यातला हार काढून त्याच्या गळ्यात टाकायचं, खुश व्हायचा पुत्र झाला. औरंगजेबाने स्वतःचा बापच मारला आणि राजा झाला. त्याने किती हे दिले असते ते शहाजहानने. शहाजहानाला मारून तो राजा झालेला आहे ना. मग पुत्र काय देतो आणि पुत्री, म्हणून भगवंतानी त्याला तिथे सांगितलं की तू नाराज झाला ना. निरोप आला की राणी मल्लिकाला मुलगी झाली म्हणून तुझा नाराज झाला. आणि भगवंताला सांगतो पण की ही दुर्दैवी वार्ता कानावर आली. आणि भगवंत सांगतात, अरे बेड्या, हे दुर्दैवी नाहीये, कारण ती 3 भूमिका निभावते. कारण तुला जो पुत्र होणार आहे ती ही कुणीतरी कन्याच आहे ना, की जी तुला पुत्र देईल, राजाला राजगादी देईल. तोही त्यालाही जन्म द्यायला स्त्रीच लागते. आणि म्हणून स्त्री करता. म्हणून मी काही उदाहरणं सांगतो तुम्हाला की मुलगा काय देतो आणि मुलगी काय देते. आमचे एक मित्र आहेत, आमच्या बरोबरच रिटायर झाले होते. पहिली पत्नी वारली. मला वाटतं मी इथं सांगितला बी तो किस्सा. मुलगा अमेरिकेमध्ये, मुलगी ऑस्ट्रेलियामध्ये, आणि पत्नी वारली. आणि म्हणून मुलगा आला तिकडनं. मग आम्ही सगळेजण बसलेलो होतो. तो मुलगा आम्हाला आग्रह करायचा, काका सांगा ना तुम्ही यांना, आता इथे हे कसे राहतील, आई वारली, मी अमेरिकेत आहे, यांना घेऊन जायला बघतो पण हे येत नाही. आम्हा सगळ्याला अचंब पडला ना की साला लोक अमेरिकेत जाया करता काय काय नाही करत. याचा पोरगा न्यायला तयार आहे आणि तरी हा जात नाही. तो नाहीच म्हणायचा, नको नको, आहे मला चांगलं घर आहे, माहीम दादर सारख्या ठिकाणी घर. तुम्ही विचार नाही करणार, कधी जर मुंबईला गेलात, 1 लाख रुपये स्क्वेअर फुटाची किंमत आहे तिथे. 1 रूम किचनची किंमत 2-2.5 करोड रुपये होते. तशा ठिकाणी त्याचं घर. आणि तो पोरगा, आईचं ते संपल्यावर आमच्यासारखे म्हणजे चर्चा चालल्यावर मग आम्ही सगळ्यांनी आग्रह केला, दहा ना, तो काय करतोय तो नाही नाही म्हणतात. तरी पोरांनी, त्याच्याकडे 2 फ्लॅट होते, ते दोन्ही फ्लॅट विकले, 2 तिकीटही काढले त्यांनी. सहार एअरपोर्टच्या वरती गेला इंटरनॅशनलला, बापाला तिथेच बसवलं, त्याने विमान पकडला आणि निघून गेला दोन्ही फ्लॅटवर. 2-3 दिवसानंतर मग तो त्याच्या म्हणजे बहिणीच्या मुलीकडे आला होता. आणि मग आम्हा 2-4 जणांना त्यांनी बोलून घेतलं. तुम्ही आग्रह केला होता म्हणे की मुलाबरोबर जा. हा प्रकार झाला. म्हणजे माझे दोन्ही फ्लॅट विकले आणि तो निघून गेला. म्हणजे सांगण्याचा उद्देश काय आहे की मुलगा आणि मुलगी, मुलापेक्षा मुलगी थोडीफार कोमल हृदयाची असते. नंतर आम्हाला खबर मिळाली होती की जी ऑस्ट्रेलियामध्ये मुलगी होती ती त्यांना तिथे पैसे पाठवायचे त्यांच्या उदरनिर्वाहाकरता. सांगण्याचा उद्देश असा आहे की मुलगा आणि मुलगीमध्ये फरक नाही. की किती वर्षापूर्वी सांगितलंय भगवान बुद्धांनी की मुलापेक्षा मुलगी चांगली निघू शकते. 2500 वर्षापूर्वी सांगितले. बरेचसे उदाहरण आहे. मुलाचं एवढं वेळ असतंय की विचारू नका. आमच्या गावातलं एक उदाहरण आहे. मी लहान होतो त्यावेळेस, आम्ही तिला सकू आत्या म्हणायचो. मराठीची होती ती. त्यावेळेस बी लोक काय करायचे, त्यांच्याकडे इस्टेटी असायचे ना, 100-100, 200-200 एकर शेती असायची. त्या सकू आत्याचं लग्न झालं आणि सकू आत्याचा नवरा 6 महिन्यात वारला. त्याच्या बापालाही तो एकुलता
एकच होता. आता 6 महिन्यात वारल्या म्हणल्यानंतर आता ही बाई 6 महिन्याची विधवा झाली की नाही, काय करू शकणार आहे? आणि तो म्हणजे तिच्या सासऱ्यालाही तो एकुलता आहे. त्या सखुआत्याने काय करावं? त्या इस्टेटीला वारस करायचं म्हणून सासऱ्याचं लग्न लावून दिलं. सोयरीक बघायला स्वतः गेली. ही सत्य कथा सांगतोय मी तुम्हाला आमच्या गावात. त्या सासऱ्याचं लग्न करून गेलं 60व्या वर्षी त्या सासऱ्याचं. त्याला मुलगा झाला. आता हिचा कोण तो? दीरच सळकणार ना तिचा. हिने मोठा केला त्याला, लहानसा मोठा केला, सगळा झाला. त्याचं लग्न केलं तेव्हा सखुआत्या ह्या 68 वर्षाच्या 70 वर्षाच्या झाल्या होत्या. त्याचं लग्न झाल्यावर त्याने ती सखुआत्या आमच्या गावी काढून दिल्या. म्हणजे त्याग आणि तुम्हाला मुलगा आणि मुलगी मधला फरक फक्त हे 2 उदाहरणं मी तुम्हाला हल्ली घडलेली सांगितली की याच्यामध्ये किती आपण विचित्र प्रकारामध्ये मान लागतो की मुलगा. आणि बुद्धाने त्यावेळेस सांगितले की मुलगी ही चांगली निघू शकते मुलापेक्षा. आणि आज बऱ्याचशा कथा आहेत. एक बोधकथा मला वाटतं इथे सांगितली असेल की मुलीला जर विचारलं की ह्या जगात सगळ्यात ताकदवान कोण आहे, ती माझा बाप सांगते, है की नाही? माझ्या बापापेक्षा कोणीही ताकदवान नाही म्हणते. अशाच एका बापाला, कारण बापालाही आवडतं ना आपली तारीफ करून घ्यायला, लहानपणापासून तो विचारत असतो, बेटा सगळ्यात ताकदवान कोण? बाबा तुम्ही म्हणते ती. मग ती CA होते आणि स्वतःचं ऑफिस काढते चांगल्या ठिकाणी, समजा औरंगाबाद मध्ये झाली. आता ही बहुत कथा आहे, काही सत्य कथा नाही. तुमच्या गुलमंडी सारख्या ठिकाणी ऑफिस काढलं समजा तिने, बापालाही खूप आनंद होतो. आणि मग तिच्या ऑफिसमध्ये बाप जातो डब्बा घेऊन लेकीचं ऑफिस बघायला. आता कोण आहे आपल्यातल्याही जर एखाद्याची मुलगी खूप मोठी झाली तर बघा, डोळ्यापुढे इमेजिन करा ना, त्याचं जे मोठं ऑफिस आहे, तिच्या हाताखाली 10-15 लोक काम करतात, आपला ऊर भरून येणार. तसा बाप जातो तिच्या ऑफिसमध्ये, ती खुर्चीवर बसलेली आहे. बाप पाठीमागून जाऊन म्हणतो, बापालाही बरं वाटतं. मग बाप विचारतो, बेटा सांग ह्या जगात ताकदवान कोण आहे? पोरगी म्हणते मी आहे. बाप परेशान होतो की रोज म्हणत होती की पप्पा तुम्ही आहेत, पप्पा तुम्ही आहेत. आज म्हणते मी कमवायला लागली तर ही झाली. नाराज होतो ना, थोडासा खारकन चेहरा उतरतो. मुलगी आहे काय करणार, तिला जीव बिव देतो. आणि बाप दरवाज्यात जाऊन विचारतो की बेटा खरंच सांग बा एकदा की ह्या जगात ताकदवान कोण आहे? तर म्हणते पप्पा तुम्ही आहे. 5 मिनिटात तिच्यात काय चेंज झाला? अरे म्हणे बेटा आता 5 मिनिटापूर्वी ती बोलली. तर त्यावेळेस मुलगी म्हणते की बाबा त्यावेळेस तुमचे हात माझ्या खांद्यावर होते. कारण ज्या बापाचे हात मुलीच्या खांद्यावर असतील ती कधीच कमजोर होऊ शकत नाही. सांगण्याचा उद्देश आहे की भगवान बुद्धांनी त्यावेळेस सांगितलं होतं की मुलापेक्षा मुलगी चांगली निघू शकते. म्हणून राजा तुला वाईट वाटून घेण्याचा काहीही अर्थ नाही. आणि म्हणून भगवान बुद्धांनी आपल्या संघामध्ये स्त्रियांना प्रवेश दिला. आणि कितीतरी स्त्रिया बोधिसत्व झाल्या, अरंतही झाल्या. फक्त सम्यक संबुद्ध अजून झाल्या नाही, अरंत झाल्या. जेव्हा तुम्ही पश्चिम बंगालला गेला, कारण तिबेटियन ग्रंथ जर वाचले तुम्ही तर आत्ताच्या लक्ष्मी, तारा, महामाया ह्या सगळ्या ज्या देवी आहेत त्या बोधिसत्व आहेत तुमच्या याच्यामधल्या. परंतु त्याचं विकृतीकरण त्यांना देवी म्हटलं. आजही तुम्ही तुळजापूरच्या जर मंदिरात गेलात तर एका बाजूला तुम्हाला तिथे बुद्धाची मूर्ती दिसेल, कारण ह्या बोधिसत्व होत्या त्यावेळच्या. आणि म्हणून भगवान बुद्धांनी निश्चित स्त्रियाला पोपटपंची करून मान्यता नाही दिली, तर स्त्रीला उन्नतीचा मार्गही त्यांनी दिला, आपल्या संघामध्ये स्थान दिलं. म्हणून आजही भिक्षुणीचा संघ असतो आणि तो एवढा पवित्र असतो की भगवान बुद्धांनी त्याच्यावरती थेरी गाथा हा एक मोठा त्रिपिटकामधला ग्रंथ आहे. जसा थेर गाथा आहे तशा थेरी गाथा हा एक मोठा ग्रंथ आहे त्यांच्याकरता. आणि म्हणून स्त्री किंवा मुलगी ही बुद्धाच्या चरित्रामध्ये किंवा बुद्धाच्या वाङ्मयामध्ये तिला खूप वरचं स्थान मिळालेलं आहे. आणि म्हणून त्यांचाच अनुयायी असलेले भगवान बुद्धाचे बाबासाहेब, तुमच्या माहिती करता सांगतो की भारताला 1947ला स्वातंत्र्य मिळालं. अमेरिका, इंग्लंड तर कधी पारतंत्र्यात नव्हता, परंतु तिथल्या स्त्रीला मतदानाचा हक्क आपल्यानंतर भेटला. बाबासाहेबांनी तो घटनेतच घातला. म्हणून बुद्धाचा अनुयायी बोधिसत्व बाबासाहेब हे स्त्रियांचे किती पुरस्कर्ते होते. आणि म्हणून आजच्या भारतामधल्या प्रत्येक स्त्रीनी
गळ्यात ते मंगळसूत्र बांधण्याच्या ऐवजी बाबासाहेबाचा फोटो जरूर बांधावा. कारण बाबासाहेबांनी तुम्हाला तेवढे अधिकार मिळवून दिले. ते तुम्हीच नाही, फक्त बौद्धाच्या स्त्रियांनीच बांधावेत का? नाही, ते बामणाच्या स्त्रियांनी तर महात्मा फुले पण बांधावा. कारण त्यांनी त्या स्त्रियाकरताही शिक्षणाची दारं उघडी करून दिली. आणि म्हणून भगवान बुद्धांनी जरी त्यावेळेस सांगितलेलं असलं, पण मात्र त्यांच्या शिष्याने किंवा त्यांच्या अनुग्रहण करणाऱ्या महापुरुषांनी स्त्रीला तो सन्मान मिळवून दिलेला आहे. आणि म्हणून स्त्री किंवा मुलगी ही कधीही मुलापेक्षा कमी नसते. तिसरं प्रवचन आहे पती आणि पत्नी. आता पती पत्नी विषयी भगवान बुद्धांनी काय सांगितलं असेल? भगवान बुद्धांनी 4 जोड्या पाडल्या पती आणि पत्नीच्या. आणि त्या 2500 वर्षापूर्वी पाडलेल्या जोड्या आजपर्यंत चालू आहे. हिंदू धर्मामध्ये काय सांगितलं? जन्माच्या गाठी वर बांधल्या. तो एकदा गाठ बांधून पाठवतो, खाली काही सुटत नाही म्हणे. आता त्या भगवंतानी वर गाठी मारलेल्या, इथे 10 ड्रायव्हर्स व्हायला लागले त्यांच्यावाले. मग ते भगवंत कुठं झोपलेला आहे त्यांचा? होतात की नाही? इकडे 30% हरकती होतात. आता लग्न, नवीन प्रकाराला रिलेशनशिप, कॉन्ट्रॅक्ट मॅरेज म्हणतात आता त्याला. आणि तो प्रत्येकच म्हणजे त्यांच्यातच नाही, अशा ते पेव आता चौकडच पेरलेलं आहे. आणि म्हणून भगवान बुद्धांनी त्यावेळेस सांगितलं होतं की ह्या जोड्या कशा आहेत म्हणून. ज्या आत्ता पण हल्ली आपल्याला अस्तित्वात दिसतात त्या बघूया आपण कशा जोड्या आहेत. एकदा भगवंत मधुरा आणि निरंजना यांच्यामध्ये राज रस्त्याने चालत होते. त्या रस्त्यावर त्यांना पुष्कळग्रस्त व त्यांच्या पत्नी भेटल्या. तेव्हा भगवंतांनी रस्ता सोडून एका झाडाखाली आसन स्वीकारले. ग्रस्त आणि त्यांच्या पत्नीने त्यांना अशा रीतीने स्थानापन्न झाल्याचे पाहिले. ते सर्व भगवंताजवळ आले. त्यांनी भगवंतांना अभिवादन केले आणि जवळच बसून त्यांना विचारले, पती पत्नीतील सुयोग्य संबंध कोणता? यावर भगवंतांनी त्यांना उत्तर दिले, हे ग्रस्त हो, पती पत्नीच्या 4 प्रकारे एकत्र राहता येते. दुष्ट पुरुष दुष्ट स्त्री बरोबर राहत असेल, दुष्ट पुरुष देवते बरोबर राहत असेल, सत्पुरुष दुष्ट स्त्री बरोबर राहत असेल आणि कदाचित सत्पुरुष एखाद्या देवता तुल्य स्त्री बरोबर राहत असेल. गृहस्थ व दुष्ट पुरुषाचे जीवन म्हणजे हत्या, चोरी, अपवित्रता, असत्य भाषण, मद्यपान, दुष्ट आणि पापी वर्तणूक, मोहावीन मन आणि सत्पुरुषाची निंदा याने भारलेले असते. आणि त्याच्या दुष्ट स्त्रीचे जीवनही सदोचच असते. अशा प्रकारे सद्ग्रस्त हो दुष्ट पुरुष दुष्ट स्त्री बरोबर जीवन व्यतीत करीत असतो. गृहस्थ हो दुष्ट पत्नी आणि देवतुल्य पत्नी यांच्या जीवनात पतीवर सांगितल्याप्रमाणे वर्तन असते, परंतु पत्नी हत्या, चोरी, व्यभिचार, असत्य भाषण, मद्यपान यापासून परावृत्त असते. तिची वर्तणूक सद्गुणी आणि हितकारक असते. अंतकरण मोहाधीन नसते. ती आपल्या कौटुंबिक जीवनात सद्गुणी माणसाची निंदा करीत नाही किंवा त्यांना उद्देशून अपशब्द बोलत नाही. त्याप्रमाणे ग्रस्त हो दुष्ट मनुष्य देवता तुल्य पत्नीसह राहत असतो. ग्रस्त हो सज्जन देवतुल्य पुरुष आणि दुष्ट पत्नी यांचे जीवन असे असते. या जीवनात पती हत्या, चोरी, व्यभिचार, असत्य भाषण, मद्यपान यापासून परावृत्त होऊन राहतो. त्याची वागणूक गुणयुक्त व हितकर असते. मोहाधीन होऊन आपल्या कौटुंबिक जीवनात तो सद्गुणी पुरुषाची कधी निंदा करीत नाही किंवा त्यांना उद्देशून अपशब्द बोलत नाही, परंतु त्याची पत्नी मात्र वर वर्णिलेल्या दुष्ट स्त्रीसारखी वागत असते. गृहस्थ व 4थ्या प्रकारची पती पत्नी जीवनात जणू काय देवदेवते बरोबर राहत आहे असे वागतात. कारण ते दोघेही पती पत्नी हत्या, चौर्य कर्म, असत्य भाषण, व्यभिचार, मद्यपान यांच्या आपल्या वर्तनाला स्पर्श होऊ देत नाहीत आणि मोहाधीन होऊन सत्पुरुषाच्या निंदेने आपली जीभ विटाळत नाही. गृहस्थ पती पत्नीच्या एकत्र जीवनाचे असे 4 प्रकार आहेत. भगवान बुद्धांनी किती प्रकार पाडले? याचे 4 प्रकार पाडले. ते 4 प्रकार म्हणजे कसं आहे? पहिला की दुष्ट पुरुष आणि दुष्ट स्त्री, त्यांच्याकडे जीवनाच्या जोड्या ह्या स्वर्गात बांधल्या जातात. आणि म्हणून ते काय म्हणतात की काही झालं तरी ते वरच्या जोड्या होत्या म्हणून इथं संबंध जुटतात. भगवान बुद्धांनी इथं चरित्र सांगितलं की माणसाच्या जीवनामध्ये पहिलं काय असेल तर दुष्ट माणूस आणि चांगली स्त्री. तर दुष्टाची व्याख्या काय केली त्यांनी? चोरी करणारा, व्यभिचार करणारा, खोटं बोलणारा,
मारझोड करणारा. आता आपण आताच्या जमान्यात घेतला की एक चांगली सात्विक बाई आहे, गृहीत धरू की आपण दोघंही नोकऱ्या करतात. आताच्या जमान्यात जोडी तशी होऊ शकते ना, कारण आताची डिमांडच तशी आहे. पोरग पाहायला गेलं मग एकच सगळं असे ना, पण बायको देखणी आणि नोकरीला असावी. याला काही नाही आलं तरी चालतं. आणि मग हा जर इंजिनियर असेल तर मग विचारूच नका, याची डिमांड खूप मोठी होते. मग आताच्या जमान्यात सांगितलं की आता इंजिनियर नवरा बी आहे आणि इंजिनियर बायको बी आहे. मग आपण म्हणे जोडी जमली का? हा इंजिनियर दारू पितो ना, खोटं बी बोलतो, बाई बिचारी सीधी साधी. दोन जोड्यातला फरक सांगतो की माणूस दुर्वर्तनीय आणि बाई सद्वर्तनीय, अशी एक जोडी भगवंत सांगतात आहे. काय होईल अशा जोडीचा परिणाम? आणि जिंदगीभर राहतात बरं, असं काय. तुम्ही आपल्या आजूबाजूलाही तुम्हाला असं जोडपं दिसेल की नवरा झुलत झालत येतो, ही बिचारी आपली घरी सगळं करत असते. कधी कधी लोक तिच्याकडं सहानुभूतीनं बघतात, काही काही सल्लेही देऊन टाकतात. कशाला राहते म्हणते, याच्या बरोबर जाणं निघून, रोजच बेवडा पिऊन येतो तुला मारतो, म्हणजे मरू द्या, याच्यापेक्षा दुसरा वाईट भेटला तर काय करू. मग आणखी तिची समजदारी असते ना, कारण दुनियात आपल्याकडे तेही आहे की जर समजा स्त्री यांचा तलाक झाला किंवा सोडचिठ्ठी झाली तर आजच्या जमान्यामध्ये शक्यतो स्त्रीलाच नाव ठेवल्या जात, तिच्यातच दोष असतात म्हणते. आणि म्हणून ती बिचारी सहनशील होती. आणि मग ती म्हणते की हा थोडा पितो, थोडं मारतो, अजून दुसरा केला आणि याच्यापेक्षा जर भारी निघाला तर मग काय करायचं. म्हणून अशी पण जोडी, त्यांनाही मुलं होतात, ते राहतात आणि मरून जातात. परंतु याच्यामध्ये भगवान बुद्ध सांगतात की याच्यामध्ये दोघंही सुखी नसतात. एक चांगली असूनही सुखी नसते, हा तर वाईटच असतो. तर दुसरी जोडी त्यांनी काय सांगितली की दुष्ट स्त्री आणि देवतुल्य माणूस. एखादी बाई, आताच्या हल्ली प्रकरण भरपूर आहेत की आता मुली बी काय सांगतात की मुलगा असा पाहिजे की मला नंदही नको आणि सासूही नको, हे दोन्ही प्रकार मला नाही पाहिजे. एखाद्या वेळेस सासरा चालेल, कारण का ते बिचारा काय दिलं खायला तर खातं, नाही तर राहते, पण सासू आणि ननंद बिलकुल पाहिजे नाही. मग आता त्या नवऱ्याने काय करावं बिचाऱ्याने. जोडी बघा कशी असते की माणूस तर चांगला आहे पण बाई खतरनाक आहे. मग ती खतरनाक अशी तशी नाही, त्या माणसाचा अख्खं कचुंबर करून टाकते. आणि अशाचाही संसार होतो, त्यांनाही मुलं बाळ होतात, तेही जिंदगीभर एकमेकाबरोबर भले भांडणं हो, तणणं हो, काही हो, राहतात आणि शेवटी मरून जातात. ह्याही जोडीचा संसार सुखाचा होत नाही, कारण यांची मुलं. तुम्ही साधारणतः हे घ्या, कधी कधी बघा की खूप क्वालिफाईड जोडपं आहे एखादं, परंतु मुलं वाईट निघाली, वरवर तुम्हाला दिसणार नाही, पण आज ह्या जोड्या अशा असतात. कारण मुलं कधी कधी रोज त्या आईचा आणि बाबाचा झगडा बघत असतात, किंवा मुलं आपल्या आईवर होणारा अत्याचार बघत असतात, तो वडिलाकडून होतो. आणि मग तिथं त्या मुलातलं पण वागण्याचं चरित्र जे असतं ते बिघडतं. आणि म्हणून जसे सुखाची व्याख्या सांगितली ना, माणसात सुख कशात असतं, त्या जोडप्यात सुख राहील का? सुखाचे चारही प्रकार त्यांच्या काही कामाचेच नाहीत ना. कमाई कामाची नाही त्यांच्या दोघांची, कारण एकमेकाच्या ईर्षेपोटी दोघं एकमेकाचा खर्च, तो नाही ऐकत माझं, मग हाही रोज दारू पिऊन येत असेल, मग तू नाही ऐकत माझं म्हणून मी काही ना काहीतरी करते. म्हणून एकमेकाच्या ईर्षेपोटी ही दोन्ही जोडपी सुखी राहत नाही. तर तिसरं जोडपं काय की दोघंही दुष्ट आहे, म्हणजे तर विचारूच नका मग काय प्रकार होईल. माग मी तुम्हाला इथंच सांगितलं होतं की आमच्या बाजूलाच एक जोडपं असं राहायचं, तो भंगारवाला आला की निस्ता त्यानं आवाज दिला की भंगारवाला हे म्हणायची कामाला गेला. तो भंगारवालाही चांगला ओळखीत हे होता, तो रविवारच्या दिवशी आला, तिच्याच दारात उभा राहून म्हटला, बाई भाभी भंगार आहे क्या म्हणे, आहे घरी पण विकायचं नाही म्हणे. दोघं एकमेकाला कशा, कधी कधी इथंच उदाहरण सांगितलं की बायको कशा, दोघं एकमेकाच्या विरोधात, म्हणजे कसं मांजर बोक्याचा खेळ असतो की बायको, नवरा थोडा जरी उशिरा घरी आला की त्याला म्हणत असते का उशीर केलाय 10 मिनिट, पिंट्या किती रडत होता, काय झालं त्याला समजावायचं. नाही नाही म्हणतो बघत होता मला माकड बघायचं.
आता जर चांगला नवरा तर तो जर असेल तर तो म्हणेल मी काय माकड दिसतो का तुला, हा? मला माकड बोलते म्हणून भांडणच व्हायचं काम आहे ना. काय झालं, मला माकड बोलतेस. एखादा समजदार असेल तर तो म्हणेल बाबा ठीक आहे, हातपाय धुतो, कपडे घालतो आणि त्याला माकड दाखवून आणतो. पण हा बी पठ्ठ्या काही कमी नसतो ना. हा बी म्हणतो एवढी वाट कशाला बघितलीस, तुझ्या भावाला व्हिडिओ कॉल करायचा आणि दाखवायचा. दोघही सांगण्याचा उद्देश की दोघही त्या प्रकारचे, म्हणजे कोणी कोणाला कमी नाही. अशी ही जोडी शेवटपर्यंत नांदते. त्यांनाही मुलं बाळ होतात आणि तेही मरून जातात, पण तेही काही सुखी होत नाही. आणि मग मात्र शेवटची जोडी भगवंतांनी सांगितली की नवराही देवतुल्य आहे आणि पत्नीही देवतुल्य आहे. कारण यांची घरं बघा, त्या घरामध्ये स्वर्ग अवतरल्यासारखं तुम्हाला दिसेल. आणि ह्या जोडप्याचे सुख, जी मागे आपण सुखाच्या प्रकरणात बघितले की हे चारही सुख त्यांच्या घरी नांदत असतात. म्हणजे त्यांनी केलेली कमाई ही पण सम्यक मार्गाने कमवली, कारण दोघही देवतुल्य असतात. जर एखादा नवरा बायकायला लागले तर पत्नी सांगते नको नको तसं नका करू, आपल्याला कशाची कमी नाही, तुम्ही जे कमवता मी जे कमवते याच्यात आपलं व्यवस्थित चालेल, तुम्हाला कुठलीही वाईट गोष्ट करायची गरज नाही. किंवा बाई जर एखाद्या वेळेस करत असेल तर नवराही सांगतो नको कशाला भानगडी करायच्या, आहोत ना आपण, आपल्याला 2च मुलं आहेत, करू आपण थोडीशी बचत करू. म्हणजे याला देवतुल्य दोघही असतात आणि यांचाही संसार शेवटपर्यंत जातो. परंतु यांच्या जीवनात सुख आणि समाधान खूप प्रमाणात वाढलेलं असतं. आणि म्हणून भगवान बुद्धांनी, मी तुम्हाला सांगितलं की ते यथावादी होते, त्यांनी कुठलेही स्वप्न तुम्हाला दिले नाही, तर तुम्हाला जागेपणात जगायला शिकवलं. आणि म्हणून त्यांनी ज्यांना विचारलं होतं की पती आणि पत्नीच्या संबंधाविषयी, तर भगवंतांनी ह्या 4 जोड्या सांगितल्या होत्या. आणि ह्या 4 जोड्या मला वाटते तेव्हापासूनही चालत आहेत, तर आतापर्यंतही चालू आहेत. म्हणून त्या जोड्यापैकी जर आपल्यात कोणी बसलेला असेल तर त्यांनी आता ह्या शेवटच्या जोडी होण्याचा प्रयत्न करावा. कारण जर तुम्हाला सुखी आणि चांगलं जीवन जगायचं असेल तर भगवंतांनी सांगितलेल्या त्या 4 जोड्यामधली शेवटची जोडी व्हावी. म्हणजे देवतुल्य पुरुषही असावा आणि देवतुल्य स्त्रीही असावी. आजपासून तुम्हाला नवऱ्याचा राग बी येत असेल तरी आजपासून सोडून द्या. कुणीतरी एका जणाने हे करायचं. म्हणून मी सांगितलं ना की एका जणाने जरी केलं तरी दुसऱ्याला सुधारायला वेळ लागणार. मागच्या त्याच्यात त्या दारुड्याची गोष्ट सांगितली होती की नव्हती, की आता काय करायचं म्हणून तिला की पाण्याचा हांडा घेऊनच दारात उभी राहायची. सुधारतंय माणूस. आता बेशरम असेल ते नाही सुधारत, पण बऱ्याचशा 90% गोष्टी सुधारतात. की मी माझ्या पद्धतीने चांगल्या राहण्याचा प्रयत्न करेन, मी माझ्या पद्धतीने भगवान बुद्धांनी सांगितलेल्या त्या जोडीसारखं होण्याचा प्रयत्न करेन. एवढा जरी आपण प्रयत्न केला तरी ती जोडी भगवंतांनी सांगितलेल्या ह्या स्त्री आणि पती आणि पत्नी मधल्या 4 जोड्यामधल्या हे प्रकरण आहे. शील परिपालनाच्या आवश्यकतेवरील प्रवचन आहे हे. याच्याविषयी की शील कसं पाळायचं याविषयी भगवंतांनी प्रवचन केलेली आहे. आता कधी कधी मी तुम्हाला जसं सांगितलं ना की ते धम्म आणि अधम्म मध्ये असंकर होतो, की आपण बऱ्याचशा गोष्टी, आणि मग मी नेहमी सांगत असतो की आपण दुसऱ्याच्या बाबतीत जज बनतो आणि आपण स्वतःच्या बाबतीत वकील बनतो. जर दुसऱ्याचा कुठलाही दोष आपल्याला दिसला की आपण लगेच शिक्षा देऊन मोकळे होतो, पण तोच दोष जर आपण केला तर मग आपण त्याला कारण सांगतो, म्हणजे वकील बनत असतो. तसंच आहे आपल्या शीलाचं, की जर आम्हाला शील कुठलं पाळतं आणि बऱ्याचशा गोष्टी, कारण भगवंतांनी बऱ्याचशा गोष्टीमध्ये तुम्हाला हे केलेलं आहे. भगवंतांनी काही शीलही स्थळ, काळ आणि वेळ किंवा व्यक्ती सापेक्ष, तुम्हाला साधं उदाहरण सांगतो की क्रोध म्हणजे आपल्याला येणारा संताप. संताप आपण जर म्हटलं तर हे अकुशल कर्मच म्हणाल की नाही तुम्ही, पण भगवंताने त्याची व्याख्या व्यक्ती सापेक्ष केलेली आहे, की आईने तुमच्यावरती केलेला क्रोध हा अकुशल कर्म होत नाही. कारण आई तुमच्यावरती वाईट याच्याकरता रागवूच शकत नाही, किंवा वडील, म्हणून आईने केलेला राग हा कुशल कर्मात येईल की नाही. म्हणून भगवान बुद्ध तुमच्या शीलालाही स्थल सापेक्ष किंवा व्यक्ती सापेक्ष
त्या शिलाची व्याख्या करतात. आणि अशावरती भगवान बुद्धांनी बरेचसे प्रवचन दिलेले आहेत. भगवान बुद्धही, कारण हा यथार्थवादी धम्म सांगतात. यथार्थवादी धम्म म्हणजे कुठल्याही कल्पनेत तुम्हाला नेत नाही. म्हणून मी तुम्हाला सांगितलं ना की व्याख्या करताना आम्ही बऱ्याचशा वेगवेगळ्या व्याख्या करतो. पानातिपाता वेरमणी शिक्कापदं समाधी. आम्ही त्याचं ट्रान्सलेशन आम्ही काय करतो. आता बुद्ध आणि धम्म याचा ग्रंथाचं बाबासाहेबांनी इंग्लिश मध्ये लिहिलेलं त्याचं ट्रान्सलेशन खूप वेगळं आहे. आणि म्हणून त्याच्यावर विश्लेषण करतानाही खूप जण वेगवेगळ्या पद्धती होऊ शकते. माझंही खंडन कोणी ना कोणी करेल की नाही भंतीजी तुम्ही काहीतरी वेगळं सांगता. पण माझ्या माहितीनुसार की मला जसा वाटतो तसा ग्रंथ मी तुम्हाला समजावण्याचा प्रयत्न करतो. तसंच आहे शिलाचं की पानातिपाता वेरमणी शिक्कापदं समाधी. काय विश्लेषण केलं की प्राणी मात्राची हिंसा करणार नाही. ऍक्च्युली नाही तसं. मी अकारण करणार नाही म्हणलो की कुठल्याही प्राणी मात्राची हिंसा मी अकारण करणार नाही. कारण काय होतं का तुमच्या घरात चोर शिरला आणि तुम्हाला त्याच्या हातात बी पिस्तूल आहे आणि तुम्हाला माहिती की तुमच्या बी घरात पिस्तूल आहे. मग काय त्याला म्हणायचं मार मला? नाही ना, अकारण नाही. तर जर करणार असेल तर त्याला वाचवण्याकरता तुम्हाला सेल्फ डिफेन्स म्हणून हा कायद्यात पण बाबासाहेबांनी आणला. म्हणून तुम्हाला फक्त अकारण हिंसा करू नका. सेल्फ डिफेन्स बुद्धांनी दिलं. म्हणून शील ही तुमच्यावर कसं सांगितलंय की स्थल सापेक्ष आणि व्यक्ती सापेक्ष, की त्या त्या कारणास्तव शिलामध्येही परिवर्तन होईल. म्हणून बुद्धाचा धम्म स्वीकारताना बाबासाहेबांनी ही फ्लेक्झिबिलिटी बघितली की याच्यामध्ये बरीचशी लवचिकता आहे की ह्या धम्मामध्ये, बाकी धम्मामध्ये लवचिकता नाही. त्यांच्यामध्ये त्यांनी सांगितलं की ब्राह्मण कितीही बिघडला तरी तो इथे भूदेव आहे, त्याला शिक्षा होता कामा नाही. इथं बुद्धांनी ते नाही सांगितलं. बुद्धांनी सांगितलं वाईट वागतो वाईट वागतो. राजाने त्यावेळेस केलेल्या शिक्षा भगवंतांनी नाकारल्या नाही. त्यावेळेस ती लोक पळून आली सैन्यातून आणि भिक्षू झाली. भगवंतांनी सांगितलं तू गुन्हा केलास. आणि म्हणून आम्हाला समजावताना आम्ही धम्म सांगताना बराचसा वेगळं सांगतो. आम्हाला त्या पद्धतीने धम्म सांगता आला पाहिजे की आम्ही ते आकारण. आणि म्हणून धम्म काय होतं की नेमकं आमच्या भानगडी त्याच व्हायला लागल्या की जसं मी सांगितलं की धम्मामध्ये आणि अधम्मामध्ये. मागे मागे आमच्या मुंबईकडे टूम निघाले होते. म्हणजे काय म्हणे ते लोक म्हणतात जयरामजी की. आपण म्हणू म्हटलं का बाबासाहेबाच्या बापाचं नाव रामजी आहे की काय बिघडतंय काय सांगायचं. कारण आम्हाला नेमक्या त्या कृतीच कळत नाही. म्हणून आम्ही शॉर्ट वे बघायला जातो. बुद्धाने शॉर्ट वे नाही सांगितला तुम्हाला, कृती करायला तुम्हाला परफेक्ट सांगितली. पण ती स्थळ काळ आणि वेळ बघून, स्थळ काळ आणि वेळानुसार तिथे तुमचा बदल होतील. म्हणून काही काही सिद्धांतही बदलायला सांगितले त्यांनी. म्हणून धम्म हा कुठलाही परंपरावादी नाही. म्हणून भगवान बुद्धाला वैज्ञानिक का म्हटलं की ते परंपरा कवटाळून बसत नाही. परंपरा जशाला तशा चालायच्या बुद्धाला मान्यता नाहीये. बुद्ध नाही सांगत की त्यांनी केले म्हणून तू करायचं म्हणून पुढच्यानी करायचं नाही. ते तुझ्या कसोटीवर टिकलं पाहिजे, तुझ्या कसोटीने ते सिद्ध केलं पाहिजे आणि तेव्हा त्याला तू मान्यता दिली. म्हणून भगवान बुद्ध परंपरावादी नाहीये, ते मौलिकवादी आहे, सिद्धांतवादी आहे, किंमतवादी आहे. की ज्या गोष्टीला करायची त्याला किंमत असली पाहिजे, त्या गोष्टीमधला तो सिद्धांत मरता कामा नये हे भगवान बुद्धांनी सांगितलं. त्यांनी परंपरा सांगितली नाही. आता बघूया शिलाविषयी काय भगवान बुद्ध म्हणतात ते. एके समय भगवान श्रावस्ती येथील जेतवनातील अनाथ पिंडकाच्या विहारात होते. त्यावेळी मध्यरात्र उलटल्यानंतर भगवान तेजाने जेतवन दीप्तिमान करीत एक देव भगवंताच्या जवळ आला आणि त्याच्या सानिध्य जाऊन आदराने त्यांना अभिवादन करून बाजूला उभा राहिला आणि भगवंतांना उद्देशून पुढील श्लोक म्हणाला. गौतमा, मी तुला अधपतन पावणाऱ्या माणसाविषयी काही प्रश्न करणार आहे. कृपा करून अधपतनाची कारणे काय असते ते मला सांग. भगवंतांनी ती सांगण्याची मान्य केले. ते म्हणाले, कोणाची उन्नती होत आहे आणि कोण अधोगतीला जात आहे हे सहज समजण्यासारखे आहे. धर्मप्रेमी ह्या उन्नत पथावर व धर्मज्येष्ठ हा अधोगतीच्या पथावरील वाट सुरू आहे.
अधोगतीच्या वाटसरूला दुर्गुणी माणसे प्रिय वाटतात आणि सद्गुणी माणसे अप्रिय वाटतात. त्यांची दुर्गुणी माणसावर श्रद्धा असते, हे त्याच्या अधोगतीचे दुसरे कारण आहे. भगवंताला शील वर्तनाविषयी प्रश्न विचारलेले आहेत. बघा, परत मी तुम्हाला इथे सांगतो की भगवान बुद्धाचा धम्म हा प्रवाही धम्म आहे. म्हणून तुम्ही कुठेही जर पहिलं वचन वाचलं असेल की गाथेमध्येही की भगवान बुद्ध जेतवन, राजग्रह, श्रावस्ती इथे विहरती असे म्हणतात की नाही. विहरती म्हणजे विचरण किंवा चालणं आपण त्याला म्हणू. तेच जर तुम्ही जैन धर्मात गेलात तर ते विराजते म्हणतात. काय म्हणतात? विराजणे म्हणजे बसणे. हिंदू धर्मात पण विराजणे आहे, ते विराजे म्हणतात की शंकर भगवान मंदिरात विराजमान झाले. महादेवाच्या पिंडीची प्रतिष्ठा विराजित केली म्हणून अयोध्यामध्ये रामलल्ला विराजमान झाले. भगवान बुद्ध काय म्हणतात? विहरत. म्हणजे हा धम्म प्रवाही आहे, त्यांचा धम्म तापी. त्याच्यात चेंज सांगितलाय का? नाही. भगवान बुद्ध विहारती हे प्रतीकच आहे त्याच्यावाला की प्रवाही आहे, की तो धम्मच प्रवाही आहे. त्यांच्यात विराजमान सांगितलं, त्याच्यामध्ये कुठलाही चेंज सांगितला नाही. विराजमान झाले म्हणजे जसं आहे तसं स्वीकारा. बुद्धाने स्वतःवरती पण सांगितलं की मी सांगतोय म्हणूनही स्वीकारू नका. आणि म्हणून त्यावेळेच्या त्यांची शिलाची प्रवचन असेल, कधी कधी बऱ्याचशा शास्त्रज्ञांनी सांगितलंय. मॅक्स मुलर नावाचा एक शास्त्रज्ञ आहे, तर तो लिहितो एका ठिकाणी की गौतम बुद्ध बहुत झुटा आहे सगळं. आणि तो भगवान बुद्धाचा सगळ्या सच्चा पाईक आहे आणि फॉलोअर आहे. कारण तो भगवान बुद्धाची वंदना आणि त्यांना हार फुलं घेतल्याशिवाय तो त्याची दिनचर्याही तो चालू करत नाही. आणि तरी तो काय म्हटलं की बुद्ध बहुत झुटा आहे. कारण का? की तो म्हणतो, भगवान बुद्ध म्हणतो की माझंही ऐकू नका. मॅक्स मुलर काय म्हणतो? भगवान बुद्ध म्हणतो माझंही ऐकू नका. त्याच्या एवढं सत्य दुनियात कोणी सांगितलंच नाही. मग बुद्ध झुटा आहे की नाही? कारण मॅक्स मुलर म्हणतो की त्या बुद्धाचंच ऐकलं पाहिजे. बुद्धाने जरी सांगितलं माझं ऐकू नका, तरी बुद्धाचंच ऐकलं पाहिजे, कारण बुद्ध झुटा आहे. आणि त्यांनी सांगितलं की बुद्धाने स्वर्ग ही कल्पना जरी नाकारली, पण मी त्याच्या तत्वज्ञानानुसार वागलो आणि मी स्वर्ग बघितला. मग लोक म्हणे सांगत, म्हणे सांगता येत नाही. कारण हेच बुद्धाने सांगितलं, कारण तो अनुभवण्याचा किस्सा आहे. निर्वाण हे सांगण्याची गोष्ट नाहीये, कारण ते निर्वाण कमवण्याची गोष्ट आहे. आणि म्हणून भगवान बुद्धाने शिलाविषयी दिलेले प्रवचन पण खूप तात्विक आहे. म्हणून हा धम्म, कधी कधी आता तुमच्या डोक्याला असं हे झालं असेल की भंतेजीने काय सांगितलं, झिंझिने आल्या असतील. कारण हा धम्म प्रवाही आहे. धम्म तुम्हाला स्वतःवरती एक्सपेरिमेंट करायला सांगतो. धम्म हा स्वतःला चिंतन करायला सांगतो. आणि म्हणून धम्मामध्ये चिंतनशीलतेला, म्हणून धम्मामध्ये ध्यानाला, धम्मामध्ये विपश्यनेला. धम्मामध्ये विपश्यनेचा अर्थ काय? स्वतःला पाहणे, स्वतः जसं आहे तसं पाहणे. दुसरी गोष्ट कसं आहे? स्वीकारणे, की जसं आहे तसं पहिलं स्वीकारा. तुम्ही पहिलं स्वीकारतच नाही. कारण कुठल्याही गोष्टीला स्वीकारलं तर त्याच्यामध्ये तुम्हाला चेंज करता येईल. हा, माझ्यात हा व्यंग आहे, जेव्हा तुम्ही स्वीकाराल तेव्हा त्याच्यात दुरुस्ती करायला लागल ना. नाहीतर माझ्या डोक्यात टेंगुळ आहे म्हणून बाई इथून भांग पाडते आणि ते झाकून घेते, त्याला काही अर्थ आहे का? ते स्वीकारलं पाहिजे. व्यंग आहे तो माझ्यामध्ये, तो स्वीकारलं पाहिजे, त्याला झाकलं नाही पाहिजे. बुद्ध हे सांगतात. बुद्धाचा धम्म इथून सुरुवात होतो. बुद्ध आपल्यातला व्यंगही उघड करायला सांगतात आणि म्हणून दुसऱ्या धर्मामध्ये ते झाकल्या जातं. म्हणून त्या धर्मातली सावित्री सत्यवानाकरता यमाशी भांडते. आमची सावित्री दारुड्याला माफ करत नाही, बुद्धांनी सांगितले. म्हणून त्या धर्मातली सावित्री होण्यापेक्षा बुद्ध धर्मातली सावित्री व्हा, कारण तो यथार्थ धम्म बुद्धाने तुम्हाला सांगितलेला आहे, वास्तवतेवरती सांगितलेला धम्म आहे. म्हणून आजही आपण इथे वास्तवतामध्ये जगूया आणि तुमच्यातल्या चौथ्या जोडीनुसार सगळेजण वागतील अशी अपेक्षा करूया. आजचं प्रवचन इथे मी थांबवतो, बाकी उद्या बघू.